आमदार अर्जुन खोतकर यांचा आदेश मिळताच शिवसैनिक देवींचे विसर्जन। जलकुंड बांधल्याने जालना शहरातील नागरिकांनी मानले आमदार अर्जुन खोतकर यांचे आभार। आज दिनांक 2 ऑक्टोबर रोजी रात्री 10 वाजता मिळालेल्या माहितीनुसार जालना शहरात नवरात्र महोत्सव गेल्या 10 दिवसापासून जालना शहरातील नागरिकांनी दांड्याच्या माध्यमातून आनंद घेतला व 10व्या दिवशी जालना शहरातील मोतीबाग तलावातील जलकुंडात देवीचे विसर्जन करण्यात आले। आमदार अर्जुन खोतकर यांनी शिवसैनिकांना गणपती विसर्जन करण्याचे आदेश दिले आहे। आदेश मिळताच शिवसैनिक रात्री उशिरापर्यंत देवीचे विसर्जन करून घेतले आहे। आमदार अर्जुन खोतकर यांनी 19 कोटी रुपये शासनाकडून मंजूर करून मोतीबाग तलावातील छतपूजा गणपती विसर्जन देवीचे विसर्जन करण्यासाठी जलकुंड बांधण्यात आले होते। जालना शहरातील नागरिकांनी आमदार अर्जुन खोतकर यांचे आभार मानले आहे। शिवसेनेचे शहरप्रमुख विष्णुभाऊ पाचफुले, शिवसेनेचे मेघराज भैया चौधरी यांनी स्वतः उभा राहून रात्री उशिरापर्यंत देवीचे विसर्जन करून घेतले आहे। कुठल्याही नागरिकांना इजा होऊ नये यासाठी जलकुंडाकडे कोणालाही जाऊ देऊ नये असा आदेशही आमदार अर्जुन खोतकर यांनी प्रशासनाला दिला आहे। आमदार अर्जुन खोतकर आज दसरा मेळाव्यानिमित्त मुंबईत असले तरी मात्र आमदार अर्जुन खोतकर यांना जालन्यात जलकुंडात सुरू असलेल्या देवीचे विसर्जनाची काळजी आहे हे मात्र दिसून येत आहे। विसर्जन होते देवीचं आज दुर्गा मातेचं आपल्या जालना शहरात धूमधडाक्याने विसर्जन होत आहे आणि माननीय जालना शहराचे आमदार अर्जुनरावजी खोतकर साहेब व अभिमन्यूजी खोतकर आम्हाला त्यांनी आदेश दिले की दुर्गा माताचे विसर्जन होत असताना आपण सर्व शिवसेनेचे सर्व जे पदाधिकारी आहे त्यांनी विसर्जन कुंडपाशी जावं आणि इथले देवीचं विसर्जन व्यवस्थित करून घ्यावे। यासाठी आम्ही सकाळपासून आमचे मेघा भैया आहे व त्यांची पुरी टीम आहे हे सर्व सकाळपासून विसर्जन 2 दिवसांना विसर्जन व्यवस्थित करून घेत आहे। आणि हा कुंड जो आहे हा कुंड जालना शहरासाठी एक ऐतिहासिक कुंड झाला असून त्या आत्ताच मागं आपले गणेश विसर्जन झाले। गणेश विसर्जनमध्ये बी गणेश भक्तांनी माननीय आमदार अर्जुन खोतकर साहेबांचे खूप खूप आभार मानले आणि दुर्गा माताचं विसर्जन पण खूप व्यवस्थित चालू आहे। कोणी अनुचित प्रकार घडला नसून काही नसून आज शहरातले पुरे शहरातले जालना शहरातले जितके बी नागरिक आहे जितके दुर्गा माता प्रेमी आहे सर्वांनी अर्जुन खोतकर साहेबांचं खूप खूप आभार मानलं आणि आम्ही त्यांच्या माध्यमातून आजची सेवा करतो आहोत। आणि जालना शहरातल्या सर्व जनतेला दसऱ्याच्या खूप खूप शुभेच्छा।